सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसून भाजपाकडून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रतिसाद न मिळाल्याचं यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता। यानंतर शिवसेना शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरू असताना भाजपाने अत्यंत अल्पशा जागा शिवसेना शिंदे गटाला देऊ केल्या होत्या। मात्र सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता। मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले असता या ठिकाणी जागा वाटपाबाबत त्यांची चर्चा सुरू असून आज सायंकाळपर्यंत याबाबत निर्णय होऊन धुळे महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येऊन लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। आम्ही सध्या तर भारतीय जनता पक्षाकडे आम्ही 21 ची मागणी केलेली होती। त्याच्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या बैठकीत आम्ही 17 पर्यंत आलो। तिसऱ्या बैठकीत आम्ही 10-11 पर्यंत येऊन गेलो, परंतु अद्याप त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत काही ते देत नाही। त्यासाठी आम्ही सध्या आता तर ह्या क्षणाला आम्ही त्यांच्या संपर्कात आज काही केलेलं नाही, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळत नाही। म्हणून आम्ही आणि राष्ट्रवादी आम्ही आता चर्चेसाठी बसलेलो आहोत। बघू आता काय पुढचे। राष्ट्रवादीकडे आपण किती जागांची मागणी केली? आपण दोघी मिळून नाही, अजून आम्ही चर्चाच करीत आहोत। असं समन्वयाने होईल मागणी साधारण किती? असं मागणी काहीच नाही। जे आम्ही मैत्रीपूर्व या ठिकाणी सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच हा विषय ठरेल। दादा काय सांगाल, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आता बैठक पार पडते, भाजपकडे आपण किती जागांचा प्रस्ताव ठेवला होता, नेमकं काय त्यांच्या असं सांगितलं? भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवलेला नाही किंवा भाजपने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलेला नाही। आज शिवसेना आणि आम्ही एकत्र आत्ताच 10 मिनिटांपूर्वी एकत्र आलो। आमचा प्रयत्न सुरू आहे की शिवसेना राष्ट्रवादी जर एकत्र लढली तर आपण उत्तमरित्या धुळे शहरामध्ये आपल्या पार्टीचे दोघं मिळून नगरसेवक निवडून आणू शकतो, सत्ता आणू शकतो। परंतु अजूनपर्यंत आमचा चर्चा सुरू आहे, कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवू आणि वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील। त्याच्यानंतर युती होते की नाही होते हे आमचे वरिष्ठ ठरवतील। तरी आपण किती जागेचा आग्रह शिवसेनेकडे? शिवसेनेकडे जागेचा आग्रह धरण्याचं कारण नाही किंवा शिवसेना आमच्याकडे धरण्याचं कारण नाही। आमची चर्चा सुरू झालेली आहे। चर्चा संपल्यावर आमचे जे काही दोघांचे एकमेकांचे वाटाघाटी होतील वरिष्ठांकडे जातील आणि वरिष्ठांकडून अंतिम निर्णय आला की तुम्हाला कळेल की शिवसेना किती लढणार, राष्ट्रवादी किती लढणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉप मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।